गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. त्याच्यात आपण इंट्रोडक्टरी पार्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा जनरेट करायच्या, व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशाने तयार झालेले असतात, त्याच्यात इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असते. परत त्यांच्या वेगवेगळ्या डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, म्हणजे ज्यांचे गुणधर्म बघितले. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असते. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड यांची एनर्जी इक्वल असते आणि ते दोघंही सेम अमाऊंट ऑफ एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला कॉन्ट्रीब्यूट करतात आणि त्यांच्या दोघांची इंटेन्सिटीसुद्धा सेम असते. अशा वेगवेगळ्या टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्याला म्हणत होतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे ॲक्च्युली असतात काय, त्यांचे वेगवेगळे डिफरंट टाईप्स कोणते आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेगवेगळ्या कोणत्या टाईपचे आपल्याला माहीत आहेत किंवा आपण त्यांचा कोणत्या टाईपचे आपण यूज करतोय डे टू डे लाईफमध्ये, त्या सगळ्या तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हबद्दल आज आपल्याला स्टडी करायचं आहे. तर आज आपल्याला बघा स्टडी काय करायचं आहे, तर एका मेन सेक्शनच्या अंडर आपल्याला हे सगळं स्टडी करायचं आहे आणि त्या मेन सेक्शनला म्हणणार आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. थोड्याच वेळात तुम्हाला काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय असणार आहे तर ते समजून जाणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये ह्या ज्या सगळ्या वेव्ज आहेत याचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. प्रत्येक ईच अँड ईच वेव्हचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. तर बघा आज आपलं मेन कॉन्सन्ट्रेशन कशावर असणार आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स याच्यावर आपल्याला स्टडी करायचं आहे. तर चला आपण आज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय बघूया. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अकॉर्डिंग टू देअर वेवलेंथ ऑर फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर अशी अरेंजमेंट. डिस्ट्रीब्युशन इज नथिंग बट अरेंजमेंट. ओके, इथं तुम्हाला दिसतायला बघा, हे डायग्राममध्ये दिसत असेल, इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची तुमचे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे अरेंजमेंट केलेलं आहे. द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अकॉर्डिंग टू देअर वेवलेंथ. तर तुमच्या त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या वेवलेंथनुसार यांना अरेंज केलेलं आहे. इथं बघा लिहिलेलं आहे वेवलेंथ अशा वाढत आहेत, म्हणजे सगळ्यात कमी वेवलेंथ कोणाची असणार आहे, तर कॉस्मिक रेजची असणार आहे. यांना म्हणायचं कॉस्मिक रेज. हे आहे सिम्बॉल गॅमा रेजसाठी आपण हे वापरणार आहे. हे आहे एक्स रेज, UV फॉर अल्ट्राव्हायोलेट रेज. याच्यासाठी मी इथं व्हिजिबल लिहिलेलं आहे. व्हिजिबल म्हणजे जे आपल्या डोळ्यांना दिसतात त्यांना म्हणायचं व्हिजिबल रेज. IR म्हणजे इन्फ्रारेड. मायक्रो म्हणजे मायक्रोवेव्हसाठी ते शॉर्ट फॉर्म लिहिलेलं आणि रेडिओ म्हणजे रेडिओ वेव्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आपण इथं काय लिहिलं आहे बघा ह्या डायग्राममध्ये, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. डिस्ट्रीब्युशन म्हणजे अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अकॉर्डिंग टू देअर वेवलेंथ ऑर फ्रिक्वेन्सी. वेवलेंथ ऑर फ्रिक्वेन्सी. तर इथून बघा वेवलेंथला असं त्या साईडला मी ॲरो केलेला आहे. याचा अर्थ काय, तुमची वेवलेंथ ही अशी वाढणार आहे. अशी वाढणार आहे म्हणजे काय, तर कॉस्मिक रेची वेवलेंथ सगळ्यात कमी, त्याच्यानंतर गॅमा रे, एक्स रे, UV, व्हिजिबल, IR, मायक्रो आणि रेडिओ. त्यामुळे तुम्हाला हे दिसून येईल की सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची असणार आहे, तर रेडिओ वेव्हची सगळ्यात जास्त वेवलेंथ असणार आहे आणि सगळ्यात कमी वेवलेंथ कोणाची असणार आहे, तर कॉस्मिक रेजची असणार आहे. आणि त्या बाबतीत उलटं बरोबर फ्रिक्वेन्सीला असते. कारण का तुम्ही मागच्याच लेक्चरला बघितला होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी बघितला होता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी नेहमी फिक्स असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. मग तुम्ही साऊंड नावाच्या चॅप्टरमध्ये तुम्ही व्हेलॉसिटी, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीमधलं रिलेशन काढलं होता. व्हेलॉसिटी म्हणजे आता व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे त्यामुळे मी त्याला C ने डिफाईन करतो. C इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी टाइम्स वेवलेंथ. ओके, फ्रिक्वेन्सी टाइम्स वेवलेंथ. याच्यावरून आपण असं लिहू शकतो, फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. हे रिलेशन तुम्ही लिहू शकताय, फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. कारण C प्रत्येक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाठी सेम असते. ओके, C यातली कोणतीही वेव्ह घ्या त्याच्यासाठी C म्हणजे त्या वेव्हची व्हेलॉसिटी जी असणार आहे ती 3 × 10⁸ मीटर पर सेकंदच असणार आहे. मग चेंज कोण होणार आहे, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ. हे कसे असणार आहेत, हे एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहेत. ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्यांची वेवलेंथ कमी असते. हे तुम्ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात त्यामुळे लक्षात ठेवा. ज्यांची वेवलेंथ कमी त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त, ज्यांची वेवलेंथ जास्त त्यांची फ्रिक्वेन्सी कमी. त्यामुळे बघा ह्या तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आपण अरेंजमेंट केलेली आहे. कोणाची, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ह्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्यांची अरेंजमेंट केलेली आहे अकॉर्डिंग टू देअर वेवलेंथ्स. वेवलेंथनुसार तुम्ही काय केलेलं आहे, त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. तर वेवलेंथ बघा कोणाची कमी आहे, तर सगळ्यात जास्त कमी कोणाची वेवलेंथ आहे, तर कॉस्मिक रेजची. आणि सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे, तर रेडिओ वेव्हची. हे वेवलेंथच्या बाबतीत झालं. आता तुम्हाला वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीमधलं रिलेशन माहीत आहे.
जर याची वेवलेंथ सगळ्यात कमी असेल तर ह्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते आणि याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी असते. त्यामुळे हे एक रिलेशन लक्षात ठेवा. कॉस्मिक रेजची वेवलेंथ सगळ्यात कमी असते, फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते, आणि उलटं रेडिओची वेवलेंथ सगळ्यात मोठी असते आणि फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी असते. त्यामुळं हे लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ जास्त असते त्यांची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी कमी असते, ज्यांची वेवलेंथ कमी असते त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते. त्यामुळं हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण ड्रॉ केलेला आहे तो कसा केलेला आहे, तर लॅम्बडा इकडून व्हॅरी होत असे, म्हणजे इकडून म्हणजे तुमच्या लेफ्टपासून राईटकडे तुमचं वेवलेंथ वाढत जाणार आहे आणि राईटकडून लेफ्टकडे तुमची फ्रिक्वेन्सी वाढत जाणार आहे, कारण का हे दोघं एकमेकांना इन्व्हर्सली असणार आहेत. त्यामुळे बघा वेवलेंथ तुमची अशी वाढत जाणार आहे, अशी वाढत जाणार म्हणजे सगळ्यात कमी कॉस्मिक, त्यानंतर गॅमा जास्त असणार आहे, एक्सरेची थोडी त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे, यूव्हीची त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे, विजिबल त्याच्यापेक्षा जास्त, इन्फ्रारेडची त्याच्यापेक्षा जास्त, मायक्रोवेव्ह आणि सगळ्यात जास्त कोणाची असणार आहे, रेडिओ वेव्ह. आणि उलटं फ्रिक्वेन्सीला कसं असणार आहे बघा, सगळ्यात कमी रेडिओ वेव्हची, त्यानंतर मायक्रोवेव्हची जास्त असणार आहे, इन्फ्रारेडची त्याच्यापेक्षा जास्त, विजिबलची, अल्ट्राव्हायोलेट, एक्सरेची त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे, गॅमा रेजची पण जास्त असणार आहे इतरांपेक्षा, आणि सगळ्यात जास्त असणार आहे ती कॉस्मिक रेजची असणार आहे. तर तुम्हाला आता समजलं जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर डिस्ट्रीब्युशन ऑर अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अकॉर्डिंग टू देअर वेवलेंथ ऑर फ्रिक्वेन्सी, याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता याच्यात बघा वेगवेगळे असे कॉलम्स तुम्हाला दिसतील. तर हे कॉलम्स म्हणजे काय आहेत, तर हे कॉलम्स म्हणजे तुमचे ते रिजन्स केलेले आहेत. रिजन म्हणजे असे भाग पाडलेले आहेत. दिलेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमपासून अशा काही तुकड्यात आपण डिवाइड केलेला आहे. तर प्रत्येक तुकड्याची आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर मी सगळ्यात लोवेस्ट फ्रिक्वेन्सीपासून स्टार्ट करतो, सगळ्यात लोवेस्ट वेवलेंथपासून स्टार्ट करतो, की ज्याला आपण म्हणतो कॉस्मिक रेज. कॉस्मिक रेज कुठून तयार होतात, तर कॉस्मिक रेज हे युनिव्हर्सच्या एकदम एक्स्ट्रीम पॉईंट्सपासून येत असतात. कॉस्मिक रेज कुठून येतात, तर ब्लॅक होल्स जिथं असतात किंवा जिथं एखादा सूर्य मरण पावत आहे, ज्याला आपण सुपरनोवा म्हणतोय, ओके, अशा जिथं ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स असतात तिथून आपल्याला कॉस्मिक रेज येत असतात. आणि कॉस्मिक रेजची फ्रिक्वेन्सी खूप म्हणजे खूप जास्त असते, त्यांच्याकडे एनर्जीसुद्धा खूप जास्त असते. त्यामुळे यांना म्हणतात कॉस्मिक. कॉस्मिक म्हणजे काय, ब्रह्मांडातून येणारे रेज म्हणजे काय, किरणे. त्यामुळं कॉस्मिक रेज म्हणजे काय, तर अंतराळातून जे आपल्या पृथ्वीवर किरणे येतात तर त्यांना म्हणायचं कॉस्मिक रेज, आणि त्यांची एनर्जी खूप जास्त असते, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट येते ते गॅमा रेज. गॅमा हे तुम्हाला कुठं स्टडी करायला भेटते, तर ज्यावेळेला तुम्ही रेडिओ ॲक्टिव्हिटी शिकत असताय त्यावेळेला अल्फा डिके, बीटा डिके आणि गॅमा डिके, किंवा अल्फा रेज, बीटा रेज आणि गॅमा रेज, त्यातला जो गॅमा असणार आहे ते म्हणजे हे असतात गॅमा रेज. ह्यांची एनर्जीसुद्धा खूप प्रचंड असते. त्यामुळे यांची फ्रिक्वेन्सीसुद्धा खूप जास्त असणे. त्याच्यानंतर जो एक्स लिहिला आहे, ह्या एक्सचा अर्थ काय असणार आहे, तर एक्स रेज. तुम्हाला एक्सरेबद्दल माहीतच आहे, एक्सरे आपल्या हाडातून जाऊ शकत नाहीत, पण आपल्या जो मांसल भाग आहे त्याच्यातून जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एखाद्या पर्सनचं जर फ्रॅक्चर झालं तर त्याचं फ्रॅक्चर तुम्ही डिटेक्ट करू शकताय. हे कोणत्या वेव्हच्याद्वारे, तर एक्सरेजच्याद्वारे. ह्याची एक्सरेजची फ्रिक्वेन्सी जास्त असते खूप, त्यामुळे त्याची एनर्जीसुद्धा जास्त असते, आणि एनर्जी जास्त असल्यामुळं ते आपल्या मांसल भागातून आपल्याला ते पेनिट्रेट करू शकते, आरपार जाऊ शकते. ओके, याला म्हणायचं एक्सरेज. नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ती आहे यूव्ही. यूव्ही म्हणजे काय, तर अल्ट्राव्हायोलेट रेज. ते शॉर्ट फॉर्म असणार आहे अल्ट्राव्हायोलेट. अल्ट्राव्हायोलेट सुद्धा कसं असणार आहे बघा, जे व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे, व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणजे तुम्ही स्टडी केलाच असेल 7th 8th स्टँडर्डमध्ये, तर व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणजे काय असणार आहे, तर व्हिबजॉर असणार आहे. ताना पी ही नी पाजा, जसं आपण मराठीत म्हणते ते. व्ही फॉर व्हायोलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू, जी फॉर ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. हे जे 7 कलर आहेत, हे 7 कलर हे आपल्या व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये असतात. म्हणजे आपण फक्त आणि फक्त इतकेच बघू शकतोय. आणि जे व्हायोलेटला लागून असतात त्यांना म्हणायचं अल्ट्राव्हायोलेट. ओके, जे व्हायोलेटला लागून असतात त्याला म्हणायचं अल्ट्राव्हायोलेट, आणि जे रेडला लागून असतात त्यांना म्हणायचं इन्फ्रारेड. ओके, तर अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड समजलं. अल्ट्राव्हायोलेटला लागून कोण असते, व्हायोलेट. इन्फ्रारेडला लागून कोण असते, रेड. आणि ह्याच्यामध्ये तुमची अरेंजमेंट कशी असते, तर व्हिबजॉरनी, VIBGYOR, व्हिबजॉरनी. ओके, तर तुमची वेवलेंथ अशी वाढत चालली आहे बघा. त्यामुळं आपण कुठं आलो होतो, अल्ट्राव्हायोलेट रेज, आणि त्यानंतर होतो व्हिजिबल स्पेक्ट्रम. तर व्हिजिबल स्पेक्ट्रम असा असतो की जो फक्त आपल्या डोळ्यांनाच दिसू शकतो. आपल्याला हा स्पेक्ट्रम अजिबात दिसत नाही. म्हणजे कॉस्मिक, एक्सरेज, गॅमा रेज आणि यूव्ही रेज हे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत. ते आपल्या ह्युमन आईजचे लिमिटेशन आहे. त्याच पद्धतीनं IR, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ ह्या सुद्धा आपल्या ह्युमन आईजला दिसत नाही.
त्यामुळे जे तुम्ही व्हिज्युअर म्हणताय किंवा ज्याला व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणतात त्याला ऑप्टिकल लिमिटेशन सुद्धा म्हणू शकताय तुम्ही. ऑप्टिकल लिमिटेशन म्हणजे काय, तर आपण जसं आपल्या कानाला 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जपर्यंतच आपल्याला ऐकू येते, ज्याला आपण ऑडिओबल रेंज म्हणतोय. ऑडिओबल रेंज म्हणजे आपण त्या दोन फ्रिक्वेन्सीच्या मध्ये कितीही फ्रिक्वेन्सी असू दे ते आपण तुम्ही ऐकू शकताय. पण याच्यापेक्षा कमी 20 हर्ट्जपेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्जपेक्षा जर जास्त असेल एखादी फ्रिक्वेन्सी तर ती आपल्याला ऐकू येऊ शकत नाही. ते आपल्या कानाचं लिमिटेशन आहे. सेम तसंच आपल्या डोळ्यांचे लिमिटेशन काय आहे, तर आपल्याला फक्त हा स्पेक्ट्रम दिसतोय. म्हणजे कोणते कलर्स, तर व्हिज्युअर हे 7 कलर आणि त्यांच्या कॉम्बिनेशनमधून तयार झालेले डिफरंट कलर्स, म्हणजे त्यांचे ॲडिशननं म्हणजे यांच्या कंपोजिशनने जे तयार होणार आहेत कलर, तर ते आपण ते बघू शकतोय. नेक्स्ट स्पेक्ट्रममधला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे तर आय आर म्हणजे इन्फ्रारेड. आणि इन्फ्रारेड कोणाला लागून आहे, तर रेडला. त्यामुळे त्याची वेवलेंथ ही रेडपेक्षा जास्त असते. ओके, रेडपेक्षा जास्त असते, त्याला म्हणायचं इन्फ्रारेड. याचं मेन पर्पज असते हा हीट किंवा जे तुम्ही हीट जे कंडक्शन करताय हे इन्फ्रारेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हद्वारे कॅरी केले जाते. तुम्ही जे हीट एखाद्या ऑब्जेक्टच्या मधून हीट जी लिबरेट होत असते ती इन टर्म्स ऑफ आय आरमध्ये होत असते, इन्फ्रारेड. त्यानंतर आहे मायक्रोवेव्ज, ते सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. मायक्रोवेव्ह म्हणजे त्याची एनर्जी ही आय आरपेक्षा, त्याची वेवलेंथ ही आय आरपेक्षा जास्त असते. आणि मायक्रोवेव्हच्या मागे कोण असतं, तर रेडिओ वेव्ह, आणि याची वेवलेंथ सगळ्यात जास्त असते. आणि रेडिओ वेव्ह तुम्हाला माहीत आहे, जे आपलं रेग्युलर रेडिओ सिग्नल्स, टेलिकम्युनिकेशन, TV सिग्नल्स याच्यामध्ये आपण रेडिओ वेव्हचा वापर केला जातो. हा पूर्ण तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. तर कसं आहे बघा, एक लास्टदा एकदा आपण नजर टाकूया. What is electromagnetic spectrum? The distribution of electromagnetic wave according to their wavelength or frequency. Distribution of electromagnetic waves according to their wavelength or frequency is known as a electromagnetic spectrum. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. ओके, त्यातलं प्रत्येकाचं आपल्याला थोडं असं आपल्याला स्टडी करायचं आहे. खूप डिटेल स्टडी पण नाही, पण प्रत्येक पॉईंट आपल्याला डिस्कस करायचं. तर त्यातलं पहिला आपण इथून स्टार्ट करूया, रेडिओ वेव्ज. रेडिओ वेव्जबद्दल आता थोडंसं जाणून घ्या. रेडिओ वेव्ज तर सगळ्यात वेवलेंथ ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जास्त असते आणि सगळ्यात कमी कोणाची असणार आहे, तर कॉस्मिक रेज. त्यामुळे आपण इथून इकडं एक पॉईंट आपण डिस्कस करत, म्हणजे रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, इन्फ्रारेड, विजिबल, UV असं आपण डिस्कस करत येऊया. तर स्टार्टिंगला बघा रेडिओ वेव्ज आपण डिस्कस करायला घेऊया. तर रेडिओ वेव्ज काय असतात बघा, तर त्याच्या नावातच आहे रेडिओ. रेडिओ म्हणजे काय, जो आपण घरात TV रेडिओ ऐकतोय तो रेडिओ नाही. तर रेडिओ म्हणजे काय, तो जो रेडिओ तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते ज्या वेव्हसाठी तयार झालेलं आहे त्या वेव्हजना रेडिओ वेव्ज म्हणलेला आहे. रेडिओ वेव्ज त्यांना म्हणलेला आहे. ओके, समजलं. आणि ह्या रेडिओ वेव्हची वेवलेंथ सगळ्यात जास्त असते. तर हे रेडिओ वेव्ज कसे तयार करू शकताय, तर ज्यावेळेला तुम्ही ॲक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल कंडक्शन वायरमधून पास करताय, तर तुम्ही जे आपलं मागचं लेक्चर झालं होतं, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कशा तयार करू शकताय, तर त्याची एक जनरल कन्सेप्ट बघितली होती. काय, तर ज्यावेळेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण ॲक्सेलरेट करतोय, ॲक्सेलरेटेड इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे एखादा चार्ज पार्टिकल असेल तर तो ॲक्सेलरेट झाला तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करणार आहे. ओके, त्यामुळे रेडिओ वेव्ज कशा तयार करू शकतात, सेम त्याच प्रिन्सिपलवर. रेडिओ वेव्ज आर प्रोड्युस्ड बाय ॲक्सेलरेटेड चार्जेस इन कंडक्टिंग वायर्स. म्हणजे एखाद्या वायर्समध्ये जर, पण ती वायर कसली पाहिजे, कंडक्टिंग वायरमध्ये. एखाद्या कंडक्टिंग वायर्समध्ये जर तुम्ही चार्ज पार्टिकलला जर ॲक्सेलरेट केला तर त्याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होणार आहेत. आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कसल्या असणार आहेत, तर त्या रेडिओ वेव्ज असणार आहेत. म्हणजे त्यांची वेवलेंथ खूप मोठी असणार आहे. या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, पण रेडिओ वेव्हची सगळ्यात जास्त वेवलेंथ असणार आहे. तर बघा, अशा झाल्या त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, त्यांना म्हणतो आपण रेडिओ वेव्हज. तर थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज बघूया, रेडिओ वेव्हचे थोडेसे प्रॉपर्टीज बघूया. तर काय बघा, दे हॅव व्हेरी लॉंग वेवलेंथ. म्हणजे त्यांची जी वेवलेंथ आहे, व्हॉट इज वेवलेंथ, डिस्टन्स बिटवीन 2 क्रेस्ट or 2 trough, not any 2 crest or any 2 trough. The distance between 2 successive crest or trough is known as a wavelength lambda. ओके, त्यामुळं लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे वेवलेंथ, तर दोन तुमचे क्रेस्ट सक्सेसिव्ह म्हणजे जवळचे क्रेस्ट किंवा जवळचे जे ट्रफ असणार आहेत त्यातलं जे डिस्टन्स असणार आहे ते म्हणजे तुमचं वेवलेंथ असणार आहे लॅम्बडा. त्यामुळं दे हॅव व्हेरी लॉंग वेवलेंथ्स. आणि तुम्ही इथं आधी स्टडी केलेला आहे, सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची असते, तर रेडिओ वेव्ज. त्यामुळं त्यांची वेवलेंथ जी असणार ती सगळ्यात जास्त असते. मग ती किती असते, फ्यू सेंटीमीटर टू हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स.
लक्षात ठेवा. फ्यू सेंटीमीटर म्हणजे 2 क्रेस्टमधलं डिफरन्स, म्हणजे तुमचं 2 इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्यांच्या क्रेस्टमधलं डिफरन्स, किंवा 2 मॅग्नेटिक फील्ड असेल त्यांच्या क्रेस्ट किंवा ट्रफमधलं डिस्टन्स, हे तुमचं फ्यू सेंटीमीटर्स, 2 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर असू शकते, किंवा हंड्रेड्स ऑफ किलोमीटर इतक्या मोठ्या वेव्हलेंथचे सुद्धा तुमच्या रेडिओ वेव्ज असू शकतात. नेक्स्ट बघा, तर ह्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी रेंज दिलेल्या आहेत. तर फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ AM म्हणजे काय असणार आहे बघा, मॉड्युलेशन, ऑडिओ मॉड्युलेशन. तर फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ ऑडिओ मॉड्युलेशन हे काय असणार आहे, तर 530 किलोहर्ट्ज ते 1710 किलोहर्ट्ज. ह्या फक्त फिगर्स आहेत, त्या लक्षात ठेवा फक्त. टी व्ही म्हणजे काय, जे तुम्ही टी व्हीमध्ये तुम्ही पाहताय तर ते तुमची एक डिश असते, ओके, डिश असते, किंवा केबलचं जिथं तुमचं ब्रॉडकास्टिंग होते, तुमच्या जवळच्या एरियातलं जे तुमचं केबलचा जो ऑपरेटर असतो त्याच्याकडे जी डिश असते त्याच्यात जे सिग्नल्स येतात त्यांना आपण म्हणतो टी व्ही सिग्नल्स. आणि हे कशाच्याद्वारे कम्युनिकेट केले जातात, तर ते असतात रेडिओ वेव्ज. म्हणजे जे टी व्ही लिहिले, टी व्ही म्हणजे काय, तर टी व्ही सिग्नल ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हद्वारे कॅरी केले जातात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात, तर त्यांना म्हणतो आपण, त्यांना म्हणायचं टी व्ही सिग्नल्स. आणि त्यांची रेंज किती असते, 54 मेगाहर्ट्ज ते 890 मेगाहर्ट्ज. के म्हणजे किलो असणार आहे, तुम्हाला माहिती आहे, किलो म्हणजे 10⁻³ हे एक लक्षात ठेवा. हे प्रेफिक्सेस आहेत, युनिट्स अँड मेजरमेंट्स नावाच्या चॅप्टरमध्ये आपण ते शिकलेलं होतं. के म्हणजे किलोहर्ट्ज, किलो, आणि किलोची पॉवर किती असते, 10⁻³. त्यामुळे हे झालं किलोहर्ट्ज. एम म्हणजे असणार आहे मेगा. मेगा म्हणजे काय असणार आहे, 10⁻⁶. आणि जर टेरा असेल, कॅपिटल टी लिहितात, तर ते जे असते 10⁻⁹. त्यामुळे लक्षात ठेवा, AM ची 530 किलोहर्ट्ज टू 1710 किलोहर्ट्ज. टी व्ही सिग्नलची किती असते, 54 मेगाहर्ट्ज ते 890 मेगाहर्ट्ज. आणि जे FM जे आपण रेडिओज म्हणतोय, तर त्यांची काय म्हणतात त्याला, फ्रिक्वेन्सी रेंज किती असणार आहे, 88 मेगाहर्ट्ज ते 108 मेगाहर्ट्ज. म्हणजे तुम्ही कोणतंही एखादं 94.3 FM असं तुम्ही जे म्हणताय रेडिओ, 94.3 ॲक्च्युली काय असते, तर त्या रेडिओच्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी असते, ओके, 94.3 मेगाहर्ट्ज. म्हणजे याच्यामध्येच आहे बघा, 88 मेगाहर्ट्ज ते 108 मेगाहर्ट्ज. इथं 94.3 टोमॅटो फिल्म जे म्हणते त्याची फ्रिक्वेन्सी किती असणार, 94.3 मेगाहर्ट्ज. ती तुमच्या त्या करस्पॉन्डिंग चॅनल, तुमचे जे चॅनल बघायला आहे तुम्ही, टोमॅटो जे तुम्ही ऐकत आहात त्या वेवची तुमची असणार आहे 94.3 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी असणार आहे. फ्रिक्वेन्सीचं SI युनिट HZ आहे. HZ म्हणजे हर्ट्ज, हेनरिक हर्ट्ज यांच्या स्मरणार्थ फ्रिक्वेन्सीचं SI युनिट हे हर्ट्ज म्हणतोय, हे लक्षात ठेवा. आणि जी वेवलेंथ आहे तुम्ही ती सेंटीमीटर, किलोमीटर किंवा अँगस्ट्रॉंगमध्ये सुद्धा मेजर करू शकताय. त्यामुळे तुम्ही जी वेवलेंथ आहे ती तुम्ही सेंटीमीटरमध्ये मेजर करू शकता, किलोमीटरमध्ये मेजर करू शकता, किंवा अँगस्ट्रॉंग A⁻0 किंवा Aच्या डोक्यावर 0 लिहा. आणि अँगस्ट्रॉंग 1 अँगस्ट्रॉंग म्हणजे 10⁻10 मीटर, हे लक्षात ठेवा. हे खूप रिलेशन महत्त्वाचं आहे. 1 अँगस्ट्रॉंग इज नथिंग बट 1 अँगस्ट्रॉंग इज इक्वल टू 10⁻10 मीटर, ओके. तर आता आपल्याला बघायचे आहेत ह्या रेडिओ वेव्ज आपण ज्या बघितल्या त्या यूज कुठं होतात. तर रेडिओ वेव्ज आर यूज्ड फॉर, कशासाठी यूज करतात, तर वायरलेस कम्युनिकेशन. वायरलेस कम्युनिकेशन आपण जे जुने फोन्स होते लँडलाईनचे, तर त्यांना प्रत्येकाला केबल लागत होती बघा. तर ते वायरलेस कम्युनिकेशन नव्हतं, ते वायरलेस कम्युनिकेशन होतं. तर ते कम्युनिकेशन वायरच्या हेल्प घेतल्याशिवाय होतच नव्हतं. ते वायरलेस नव्हतं, तर ते वायर कम्युनिकेशन होतं, ते वायरमधून होत होतं. पण वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे काय, जे हवेतून होतंय, म्हणजे ज्यांना कंडक्टरची गरज नसते, कंडक्टर म्हणजे वायरची गरज नसते, त्यांना म्हणायचं वायरलेस कम्युनिकेशन सिम्पली. तर वायरलेस कम्युनिकेशनमध्ये तुम्ही रेडिओ वेव्ज वापरू शकताय. कारण तुम्ही कोल्हापूरमध्ये एखादं रेडिओ स्टेशन असेल, तिथून तुम्ही एखादं जर कार्यक्रम प्रक्षेपित करत असेल, तर तिथून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वायर टाकण्याची काहीच गरज नसते. तुम्ही तिथून ट्रान्समीटर असतो, त्या ट्रान्समीटरमधून सगळ्या ठिकाणी तुमच्या त्या वेव्स ट्रान्समिट केल्या जातात, वायरलेस. त्यामुळे वायरलेस कम्युनिकेशनमध्ये आपल्याला रेडिओ वेव्हचा खूप फायदा होतो. परत रेडिओ ब्रॉडकास्टिंग, आत्ताच आपण जे डिस्कस केले ते रेडिओ ब्रॉडकास्टिंग, म्हणजे तुम्हाला रेडिओ चॅनल वगैरे एखादं ऐकायचं असेल,
तर त्या रेडिओ चॅनल जिथं आहे त्यांचा खूप मोठा ट्रान्समीटर असतो, त्याच्यातून त्यांचं करस्पॉन्डिंग काय प्रोग्राम जो चालू असेल, एखादं गाणं चालू असेल, एखाद्याचं भाषण चालू असेल, तर ते त्यांनी ट्रान्समिट करतात इन टर्म्स ऑफ रेडिओ वेव्ज. आणि रेडिओ वेव्ज आर नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्याद्वारे ते ट्रान्समिट केलं जाते. त्यामुळे रेडिओ ब्रॉडकास्टिंग हे सुद्धा रेडिओ वेव्हच्याद्वारे केलं जातं. TV सिग्नल्स, तुम्ही जे TV बघताय ते सुद्धा येताना इन टर्म्स ऑफ रेडिओ वेव्हमधून येतात. आणि सेल्युलर फोन्स म्हणजे आपण जे मोबाईल वापरतोय ते सुद्धा वायरलेस कम्युनिकेशनमध्ये येते. म्हणजे हे चारही आहेत बघा, हे सगळे वायरलेस कम्युनिकेशन्स आहेत. म्हणजे इथं वायरची गरज लागत नाही. रेडिओ ब्रॉडकास्टिंगला सुद्धा वायर गरज लागत नाही. TV सिग्नल्सला सुद्धा वायर लागत नाही. पण TV चालू करण्यासाठी वायरची गरज लागते. ही गोष्ट वेगळी असणार आहे. आणि सेल्युलर फोन्स आणि मोबाईलसाठी सुद्धा वायरची गरज लागत नाही. म्हणजे कशासाठी मोस्टली तुमचं रेडिओ वेव्ज कशासाठी यूज केलं जाते, तर मोस्टली वायरलेस कम्युनिकेशनसाठी आपलं रेडिओ वेव्ज वापरले जातात. तर आता आपण काय बघितलेलं आहे, तर रेडिओ वेव्ज, त्याचं प्रोडक्शन, त्याच्या थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स, फ्रिक्वेन्सी रेंज आणि त्यानंतर ते कशासाठी यूज केले जातात हे बघितलं. आपल्याला आता नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघायचं आहे, तर त्याच्या पुढचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असणार आहे कुठली, मायक्रोवेव्ह. तर मायक्रोवेव्हबद्दलच आपल्याला सेम असाच पॅटर्न आपल्याला मायक्रोवेव्हबद्दल सुद्धा स्टडी करायचा आहे. तर चला बघूया मायक्रोवेव्हबद्दल थोडंसं. आता आपण मागच्या पॉईंटमध्ये काय बघितलं, तर रेडिओ वेव्ज कशा तयार करायच्या आणि त्याच्या थोड्याशा प्रॉपर्टीज स्टडी केल्यात आणि ते कशासाठी यूज केल्या जातात. सेम तोच पॅटर्न आता आपल्याला मायक्रोवेव्हसाठी सुद्धा बघायचा आहे. तर आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये स्टार्टिंगला आपण रेडिओ वेव्ज बघितलं आहे. आता आपण सेकंड नंबरला काय बघत आहे, तर मायक्रोवेव्हच्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहोत आणि ते कशासाठी यूज करतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, मायक्रोवेव्ज यांची जी वेव्हलेंथ असते ही रेडिओ वेव्हजपेक्षा कमी असते. तर आपण मागच्या वेळेला काय बघितलं होतं, तर फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनलमध्ये असतात. त्यामुळं मायक्रोवेव्हची वेव्हलेंथ ही रेडिओ वेव्हपेक्षा कमी असते, पण फ्रिक्वेन्सी ही जास्त असणार आहे ऑब्व्हियसली, कारण ते दोघे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे. त्यामुळे बघा, जी तुमचं मायक्रोवेव्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणताय ज्याला, ते डिस्कवर्ड बाय हेनरिक हर्ट्झ इन 1888. 1888 हेनरिक हर्ट्झने त्याची डिस्कव्हरी केली होती एका एक्सपेरिमेंटमध्ये. तर त्या एक्सपेरिमेंटच्या डिटेलमध्ये काही जाण्याची गरज नाही आहे. जर हवं असेल तर गुगल किंवा यूट्यूबवर खूप चांगला एक्सपेरिमेंट आहे, तो तुम्ही बघू शकताय. तर ह्या ज्या मायक्रोवेव्ज आहेत त्या कशा प्रोड्यूस केल्या जातात, तर दे आर प्रोड्युस्ड बाय ऑसिलेटिंग इलेक्ट्रिकल सर्किट्स कंटेनिंग C and L. C म्हणजे कपॅसिटन्स आणि L फॉर इंडक्टन्स किंवा इंडक्टर ज्याला म्हणतो आपण. तर ज्या मायक्रोवेव्ज आहेत त्या कशा तयार करू शकतोय, तर इलेक्ट्रिकल सर्किट्स कंटेनिंग C and L म्हणजे कपॅसिटर आणि इंडक्टर आहेत. तर हे जे दोघं मिळून कॉम्पोनंट्स, हे दोन इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स आहेत. आपण कपॅसिटर असतोय, रेझिस्टर असतोय, ट्रान्झिस्टर असतोय, परत इंडक्टर असतोय. त्यातलं कपॅसिटर आणि इंडक्टर हे जे इलेक्ट्रिकल सर्किट आहे, तर ते जर ऑसिलेटिंग फॉर्मॅटमध्ये असेल, म्हणजे ऑसिलेटिंग इलेक्ट्रिकल सर्किट कंटेनिंग C and L, तर तुम्ही काय तयार करू शकताय, तर मायक्रोवेव्ज जनरेट करू शकताय. तर अशा पद्धतीने तुम्ही मायक्रोवेव्ज तयार करू शकताय. तर त्यांचे प्रॉपर्टीज बघूया, अशात थोड्याशा प्रॉपर्टीज बघूया, 1 2 3. तर दे म्हणजे कोण, तर मायक्रोवेव्ज दे हिट सर्टन सबस्टन्सेस ऑन विच दे इन्सिडंट. म्हणजे काय, हे ज्या मायक्रोवेव्ज आहेत काही असे सबस्टन्स आहेत की ज्याच्यावर जर मायक्रोवेव्ह रेडिएशन इन्सिडंट झालं तर त्या सबस्टन्सला ते हीट करतात, ते गरम करतात. आणि याचा उपयोग आपण ओव्हन्समध्ये करतोय. जे ओव्हन आहे ते सगळं मायक्रोवेव्हजवर काम करत असते. त्यामुळे ओव्हन्सला कधी कधी तर आपण मायक्रोवेव्ह ओव्हनसुद्धा म्हणतोय. कारण का, तर त्या ओव्हनच्या फंडामेंटल वर्किंगमध्ये मायक्रोवेव्हच्या ह्या प्रॉपर्टीचा उपयोग केला जातोय. तर तिथं मायक्रोवेव्हज असतात. तर त्यांची प्रॉपर्टी काय बघा, दे हीट सर्टन सबस्टन्सेस. म्हणजे एखादं जर सबस्टन्स असेल, सर्टन सबस्टन्सेस कुठले असतात, तर त्याच्यात खूप आहेत. तर त्याच्यात मोस्टली आपण वॉटर कंटेंट बघतोय, H2O जे वॉटर मॉलिक्यूल आहे त्याच्यावर जर तुम्ही मायक्रोवेव्ह जर इन्सिडेंट केला, वॉटरवर जर तुम्ही मायक्रोवेव्ह इन्सिडेंट केला तर ते वॉटरला हीट करायला स्टार्ट करते. आणि ह्याचा उपयोग आपण बेकिंग ऑफ केक्समध्ये करतोय. म्हणजे जे केक आपण जे बेक करतोय तर त्याच्यामध्ये ह्या प्रिन्सिपलचा वापर केला जातो. त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही एखादं जर सबस्टन्स ठेवत असेल तर त्याच्यावर पाणी थोडंसं असं आपण शिंपडतोय बघा, ओके, थोडंसं जर पाण्याचं कंटेंट टाकतोय तर ते कशासाठी, ज्यावेळेला पाण्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज पडतात. पण कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, ज्यावेळेला मायक्रोवेव्ज इन्सिडेंट होतात त्यावेळेला त्या वेव्जमुळं ते जे वॉटर कंटेंट आहे ते हिटेड होते आणि तुमचा जो सबस्टन्स आहे तो तुमचा बेक व्हायला स्टार्ट करतो, ते शिजायला स्टार्ट करते. ओके, त्यामुळं त्यांची ही पहिली जी प्रॉपर्टी आहे त्याचा उपयोग आपण कुकिंगमध्ये करतोय.
आणि दे कॅन बी डिटेक्टेड बाय क्रिस्टल डिटेक्टर, म्हणजे क्रिस्टल डिटेक्टरद्वारे ते डिटेक्ट जाऊ शकतात. कारण का, तर तुम्हाला माहीत आहे फक्त विजिबल स्पेक्ट्रममधलेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपल्याला डोळ्यांना दिसू शकतात. त्यामुळे या विजिबल स्पेक्ट्रमच्या इकडं अलीकडं आणि या साईडचं जे आहे पलीकडे, ह्या जो स्पेक्ट्रम आहे तो अजिबात आपल्या डोळ्यांना दिसत नाही. फक्त कोण दिसतंय तर व्हिबजॉर, म्हणजे हे जे 7 कलर आहेत तेवढेच फक्त आपल्या डोळ्याला दिसू शकतात. त्यामुळं काय बघा, ते आपल्या डे टू डे लाईफ म्हणजे किंवा आपल्या ह्युमन आईजनं डिटेक्ट करू शकत नाही. त्यासाठी काय करतात तर क्रिस्टल डिटेक्टर यूज करू शकतो ते डिटेक्ट करण्यासाठी. ह्या ज्या मायक्रोवेव्ज आहेत त्या कुठे यूज केल्या जातात, त्यांचं पर्पज काय, तर ते टी व्ही सिग्नल्समध्ये वापरतात, लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन्समध्ये वापरतात, त्यानंतर कुकिंगमध्ये आपण बघितलं होतं ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा वापर कुकिंगमध्ये केला जातो. त्यामुळे जर तुम्ही एखादा सबस्टन्स असा ठेवला की ज्याच्यात पाण्याचं कंटेंट अजिबातच नाही तर त्याला तुम्ही कुक करू शकणार नाही किंवा त्याला बेक करू शकणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कोणताही सबस्टन्स ठेवायचं असेल तर त्याच्यात पाण्याचं कंटेंट असणं खूप गरजेचं आहे. कारण पाण्याचं कंटेंट असल्याशिवाय ते शिजूच शकत नाही. कारण का, त्यात पाणी असेल त्याच्यावर मायक्रोवेव्ह जर इन्सिडेंट झाला तर ते हीट होणार आहे. ओके, त्यामुळे असे सबस्टन्स तुम्ही तिथं बेक करू शकताय की ज्याच्यात वॉटर कंटेंट आहे. सो कुकिंगमध्ये त्याचा वापर केला जातो आहे. त्यानंतर नेक्स्ट रडार सिस्टीममध्ये त्याचा यूज केला जातो आहे मायक्रोवेव्हचा. रडार सिस्टीम म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट आपल्याकडे येत असेल खूप स्पीडनं किंवा एखादा शिप आहे खूप डिस्टन्सवर आहे त्याचं डिटेक्शन करायचं असेल तर आपल्याकडे रडार सिस्टीम असते. रडार सिस्टीम म्हणजे काय असते तर एखादा खूप मोठा ट्रान्समीटर असतोय मायक्रोवेव्हचा आणि तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अशा ट्रान्समिट करतो, तसं फेकत असतोय. आणि एखादा जर ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यावर इन्सिडेंट होतोय आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स परत रिफ्लेक्ट होऊन इथं परत रिसीव्ह केला जातात. म्हणजे ह्यामधला जो टाईम पॅसेज आहे त्या टाईम पॅसेज असणार आहे त्यातल्या टाईम डिफरन्सवरून आपण येणाऱ्या ऑब्जेक्ट आहे म्हणजे एखादं एरोप्लेन असेल एखादं जहाज असेल तर त्याची व्हेलॉसिटी त्याचं पोझिशन आपल्याला एक्झॅक्टली सांगता येते रडार सिस्टीममध्ये. आणि हे रडार सिस्टीम ज्याच्यावर डिपेंड असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तिथं आपण मायक्रोवेव्ह सुद्धा यूज करू शकतो. आणि लास्ट हे खूप महत्त्वाचं आहे तर स्टडी ऑफ ॲटॉमिक अँड मोलिक्युलर स्ट्रक्चर्स. हे मायक्रोवेव्ह मोस्टली कुठे यूज केलं जाते, तुमचं जे ॲटॉमिक आणि मोलिक्युलर स्ट्रक्चर तुम्ही एक्सप्लोर करण्यासाठी, एक्सप्लोर म्हणजे असं शोधण्यासाठी किंवा काही आहे त्याच्यात ॲटॉमिक आणि मोलिक्युलर स्ट्रक्चर कसं आहे हे जर तुम्हाला वेगवेगळ्या एलिमेंट म्हणता नाही वेगवेगळ्या मोलिक्युलचं जर तुम्हाला बघायचं असेल, एलिमेंटचं सुद्धा बघू शकता. म्हणजे एखादा नवीन एलिमेंट आहे मला त्याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर बघायचं आहे, त्याचं मोलिक्युलर स्ट्रक्चर कसं असणार आहे हे ज्याचा जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर तुम्हाला मायक्रोवेव्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा खूप मदत होते. त्यामुळे हा रिसर्च फील्डमध्ये हे खूप वापरतात ॲटॉमिक आणि मोलिक्युलर स्ट्रक्चर डिस्कवर म्हणता येईल पण इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकताय. ओके, तर आत्ता काय बघितलं आपण मायक्रोवेव्हचे प्रोडक्शन कसं केलं जाते त्याचे थोड्याशा प्रॉपर्टीज आणि ते कुठं यूज केले जाते. तर आता आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघणार आहे तर इन्फ्रारेड, सेम हाच पॅटर्न पण आता इन्फ्रारेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाठी बघणार आहे. त्याच्यात इन्फ्रारेड त्याच्या प्रॉपर्टीज आणि ते कुठं वापरल्या जातात हे बघूया. आता आपण रेडिओ वेव्हज आणि मायक्रोवेव्ह झाल्यानंतर आता आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मधील नेक्स्ट आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बघायचे तर ते असणार आहेत आय आर किंवा इन्फ्रारेड म्हणतो आपण त्याला. ओके, रेडिओ, मायक्रोवेव्हज आणि आय आर. रेडिओची वेवलेंथ सगळ्यात जास्त असते, त्याच्यापेक्षा वेवलेंथ मायक्रोवेव्हची कमी असते, त्याच्यापेक्षा कमी आपली आय आर म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन्स. तर बघा विजिबल स्पेक्ट्रम जिथं तुमचा एंड होतोय म्हणजे जिथं तुमची रेड वेवलेंथ जिथं एंड होते तर त्याला लागून जो तुमचा सेक्शन असणार किंवा जो भाग असणार आहे, असे काही सॉलिड लाईन्स नसतात पण असा जो तुमचा सेक्शन किंवा भाग असणार तर त्या सेक्शनमधल्या वेव्हजला म्हणायचं आय आर. आणि ह्या मोस्टली कशा असतात तर हीटच्या रिलेटेड असणाऱ्या वेव्हज असतात त्या आय आरमध्ये असतात. तर इन्फ्रारेड बघा डिस्कवर्ड बाय विल्यम हार्शेल इन 1800 म्हणजे 1800 साली विल्यम हार्शेल यांनी इन्फ्रारेड ज्या तरंग आहेत त्यांचा शोध लावला. तर त्याचे प्रॉपर्टीज बघा थोड्याशा आपण डिस्कस करूया. 60% ऑफ सोलर रेडिएशन कन्सिस्ट ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन. म्हणजे आपलं जे सोलर रेडिएशन सूर्याकडून जे तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रम येत आहे ह्यातला जो स्पेक्ट्रम येतात यातल्या सगळ्या वेव्हज येत नाहीत ना, ह्यातला थोडा सगळ्या येतात पण जो तुमचा यातला जो 60% भाग आहे सोलर रेडिएशनचा, सोलर रेडिएशनमध्ये तुमचे कॉस्मिक सुद्धा असतात, गॅमा असतात, एक्सरे असतात, यूव्ही, विजिबल तर ऑब्व्हियसली असणारा आय आर, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ. हा सगळा स्पेक्ट्रम तुमच्या सूर्याकडून पृथ्वीकडे येत असतोय पण ह्यातला 60% भाग कशाचा असतोय तर आय आर रेडिएशनचा असतो, इन्फ्रारेड रेडिएशनचा. त्यामुळे आपल्याला थोडंसं हीट झाल्यासारखं जाऊन येते बघा. थोडा काळ जर तुम्ही उन्हात जर थांबला तर तुम्हाला हीटेड जाणवण्यासारखं, कारण का जे तुमचे आय आर ज्या वेव्ज आहेत त्या हीटच्या रिलेटेड समथिंग काहीतरी असतात, ते आपल्याला पुढे डिस्कस करायचंच आहे. त्यामुळे 60% सोलर रेडिएशन कन्सिस्ट ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन्स
ही एक महत्त्वाची खूप मोठी प्रॉपर्टी आहे. ऑब्जेक्ट इज हिटेड व्हेन आयर इज इन्सिडेंट ऑन इट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर जेव्हा इन्फ्रारेड रेडिएशन असं इन्सिडेंट होतात, पडतात त्याच्यावर, तर त्या ऑब्जेक्टला हीट करण्याचं काम करतात. कारण इन्फ्रारेड कशाचं एनर्जी कॅरी करत असतात, तर ते हीट एनर्जी कॅरी करण्याचं काम हे इन्फ्रारेड रेज करत असतात. त्यामुळं जर एखाद्या रेजमध्ये हीटचा कॅरियर करण्याची ॲबिलिटी असेल, तर ते रेज जर एखाद्या ऑब्जेक्टवर इन्सिडेंट झालं तर त्या ऑब्जेक्टला सुद्धा ते हीट करतात. त्यामुळे त्या ऑब्जेक्टवर जर ते इन्सिडेंट झालं तर त्या ऑब्जेक्टला हीट करतात. आणि नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, ही खूप महत्त्वाची आहे, स्ट्रॉंगली ॲब्झॉर्ब्ड बाय अ ग्लास. तर जे तुमचे इन्फ्रारेड रेडिएशन्स आहेत किंवा इन्फ्रारेड ज्या वेव्ज आहेत त्या ग्लासद्वारे स्ट्रॉंगली ॲब्झॉर्ब केले जातात. त्यामुळे तुमचे जे तुमचे जर उन्हात खूप वेळ जर तुमचे गाडीचे जर ग्लासेस असतील तर ते खूप गरम होतात. का तर त्यातले जे इन्फ्रारेड आहेत ते खूप स्ट्रॉंगली ॲब्झॉर्ब करतात. असं रिफ्लेक्ट करण्याची ॲबिलिटी ग्लासकडे असेल, पण ग्लासची ती टेंडन्सीज असते की जे आयरला ॲब्झॉर्ब करून घेते. व्हिजिबल स्पेक्ट्रमला ते रिफ्लेक्ट करू शकते. जर तुम्ही एखादं ग्लास लावला आणि त्याला तुम्ही काहीतरी कोटिंग वगैरे केला तर त्याचं तुम्ही रिफ्लेक्शन वाढू शकताय, पण ॲब्सॉर्प्शन तुम्ही कमी करू शकत नाही. तर ॲब्सॉर्प्शन कशाचं जास्त असणार आहे, तर इन्फ्रारेड वेव्हचं ॲब्सॉर्प्शन जास्त असणार आहे ग्लासद्वारे. हे एक लक्षात ठेवा. दे पेनिट्रेट थ्रू थिक कॉलम्स. म्हणजे ह्या जे इन्फ्रारेड्स आहेत ते पेनिट्रेट म्हणजे आरपार जाऊ शकतात. कोणाच्या? थिक कॉलम्स म्हणजे एकदम थिक म्हणला तर थोडंसं जाड, पण थिन म्हणजे नाही. थिन म्हणजे खूप पातळ, थिक म्हणजे थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त जाड. तर जाड एखादं कॉलम्स असेल तर त्याच्यातून हे जे तुमचे आहेत इन्फ्रारेड वेव्ज त्या तुमच्या पेनिट्रेट करू शकतात. फॉग म्हणजे धोक्यातून जाऊ शकते. फॉग म्हणजे धोके. त्याच्यातून तुमचं आयर रेज इझिली पास होऊ शकतात. जे तुमचे इन्फ्रारेड्स आहेत ते कुठं आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये एक्सपिरियन्सला येतात. तर रिमोट सेन्सिंगमध्ये तुमचं इन्फ्रारेड खूप महत्त्वाचं असते. म्हणजे खूप जर एखादं समजा खूप लांब एखादी पवनचक्की आहे आणि ती आपल्याला खूप लांब आहे आणि ती आपल्याला इथूनच बसून कंट्रोल करायची, ती ऑन करायची ऑफ करायची आहे, तर ते कशाद्वारे केलं जाते, तर रिमोट सेन्सिंग टेक्निकद्वारे. आणि त्या रिमोट सेन्सिंगमध्ये कशाचा वापर केला जाते, तर इन्फ्रारेड वेव्हचा वापर केला जाते. तर डायग्नोसिस ऑफ ट्युमर्स. मग ट्युमर्स जे असतात आपल्या एखाद्याला आजार झाला असेल आणि समथिंग टाईप ऑफ ट्युमर झाले असेल तर त्या ट्युमरला क्युअर डायग्नोज करण्यासाठी काय केलं जातं, तर त्याच्यावर आयआर इन्फ्रारेड वेव्ज टाकले जातात. त्या इन्फ्रारेड वेव्जमध्ये काय होतं, तर ट्युमर हीट होते आणि त्यातले जे सेल्स आहेत ते सेल्स तुमचे डॅमेज होतात आणि ते डेड होतात सेल. त्याच्याद्वारे तुम्ही डायग्नोसिस करू शकताय कशाचं, त्या ट्युमरचं. त्यामुळे डायग्नोसिस ऑफ ट्युमर्समध्ये तुमचा आयर ज्या तुमच्या वेव्ज आहेत त्या यूज केल्या जातात. त्यानंतर सोलर वॉटर हीटर्समध्ये सुद्धा आपलं आयर रेजचा खूप उपयोग असतो किंवा सहभाग असतो. कारण सोलर रेजमध्ये सोलरचा स्पेक्ट्रम बघितला तर 60% आपले कशाचं असणार नाही, तर इन्फ्रारेड वेव्ज असणार आहेत. त्यामुळे त्या इन्फ्रारेड घेऊन तर तुमचं जे पाणी आहे त्याला हीट करण्याचं काम हे सोलर वॉटर हीटर करत असते. किंवा सोलर कुकर तुम्ही बघितला असेल तर हे सुद्धा त्याच प्रिन्सिपलवर काम करत असते. नाईट विजन. जर तुम्ही एखादी आर्मी किंवा एखादं जर तुम्हाला स्पाय म्हणजे जर गुप्तहेरी करायची असेल तर तुम्हाला रात्रीचं करणं खूप गरजेचं असते काही वेळेस. तर रात्रीच्या वेळी एखादा पर्सन दिसणं किंवा एखादा ऑब्जेक्ट्स कुठं आहेत हे दिसण्यासाठी तुम्ही नाईट विजन गॉगल्स वापरतात. तर नाईट विजन गॉगल्स हे कशावर डिपेंडेंट असतात, तर इन्फ्रारेड वेव्जवर डिपेंडेंट असतात. ते जर गॉगल घातले तर तुम्हाला रात्रीची सुद्धा माणसे दिसायला स्टार्ट करतात. म्हणजे पूर्ण त्यांचं ऑब्जेक्टचं शेप पूर्ण त्यांचे असे काही कपडे घातले आहेत किंवा त्यांचा चेहरा दिसत नाही, पण ते जर गॉगल घातले तर तुम्हाला आकृती मात्र दिसते, अशी डोबळमानाने आकृती दिसते. तर ती आकृती कशामुळे दिसते, तर ते जे ऑब्जेक्ट असतात ते इन्फ्रारेड रेडिएशन इमिट करत असतात आणि ते गॉगल्सनं आपण ते डिटेक्ट करू शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही नाईट विजन गॉगल्स वापरा. ते कशावर कोणत्या प्रिन्सिपलवर डिपेंडंट असते, तर इन्फ्रारेडवर ते डिपेंडंट असते. नेक्स्ट बघा ॲप्लिकेशन कुठं आहे, टू कीप द ग्रीन हाऊसेस वॉर्म. ग्रीन हाऊसेस तुम्हाला माहिती आहे, ग्रीन हाऊस त्यांना थोडंसं उबदार ठेवण्यासाठी तुमचा इन्फ्रारेड वेव्हचा खूप उपयोग असतो. आणि लास्टला काय, कंट्रोल्स ऑफ टी व्ही. म्हणजे टी व्ही कंट्रोल आपलं डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्ही टी व्हीचा रिमोट असते, तुम्ही चॅनल चेंज करताय. जे चॅनल चेंज करताय, जे मधलं कम्युनिकेशन होते ते कशाद्वारे केले जाते, तर इन्फ्रारेड वेव्सद्वारे केले जाते. तर कंट्रोल ऑफ टी व्हीज म्हणजे काय, रिमोट सेन्सिंग. त्यामुळे हा पॉईंट याच्यात सुद्धा तुम्ही इन्क्लूड करू शकताय. त्यामुळे हे बघा, इन्फ्रारेड, त्याची डिस्कवरी, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचं ॲप्लिकेशन्स किंवा यूज. ह्या पॉईंटमध्ये आपण आता काय शिकलं, तर ह्या पॉईंटमध्ये आपण इन्फ्रारेडबद्दल शिकलं. सेम आता पुढं आपण बघणार आहोत इन्फ्रारेडला लागून जो तुमचा व्हिजिबल स्पेक्ट्रम असणार आहे आणि UV स्पेक्ट्रम असणार आहे, याच्याबद्दल आता आपल्याला स्टडी करायचं आहे.
तर चला आता आपण नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बघूया. रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्हज आणि इन्फ्रारेड झाल्यानंतरनं आपल्याला विजिबल स्पेक्ट्रम हा आपल्याला निदर्शनास येतो आहे. जर आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला तर रेडिओ, मायक्रो आणि आय आर नंतर विजिबल स्पेक्ट्रम आपल्याला दिसतोय. तर याच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊया. तर विजिबल काय म्हणलेलं आहे तर ते आपल्या ह्युमन आईजला दिसू शकतात. म्हणजे हा जो तुमचा सेक्शन असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा, हा जो स्पेक्ट्रम असणार आहे किंवा हा जो भाग असणार आहे तो ह्युमन आईज डिटेक्ट करू शकते. म्हणजे याच्या आधीचा आय आर, मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज आपल्या मानवी डोळ्यांना दिसू शकत नाही किंवा UV, एक्स, गॅमा आणि कॉस्मिक रेजसुद्धा दिसू शकत नाही. हा जो तुमचा रिजन आहे हा आपल्या ह्युमन आईजला डिटेक्ट होऊ शकतोय. आपण जे डे टू डे लाईफमध्ये बघताय तुम्ही, आता हा जो व्हिडिओ बघत असाल हा व्हिडिओसुद्धा या मोबाईलच्या स्क्रीनवर, तुमच्या ज्या मोबाईलच्या स्क्रीन आहे त्याच्यातून ज्या रेज येणार आहेत त्या रेजसुद्धा तुमच्या विजिबल तुमचा जो भाग असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या त्या सेक्शनमधलेच असणार आहेत. ओके, तर या विजिबल स्पेक्ट्रममध्ये काय असणार आहेत तर विजिबल स्पेक्ट्रममध्ये तुम्ही ऑलरेडी माहीत आहे. तर विजिबल स्पेक्ट्रममध्ये तुम्हाला हे VIBGYOR म्हणजे VIBGYOR म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड हे तुम्हाला 7 कलर तुमचे त्या विजिबल लाईटमध्ये असणार आहेत. ह्या 7 कलर्स आणि त्यांच्यापासून फॉर्म झालेले डिफरंट कलर्स हे आपल्याला फक्त दिसू शकतात. आणि हे सगळे कुठं जातात तर हे विजिबल स्पेक्ट्रममध्ये किंवा विजिबल लाईटच्या त्या रिजनमध्ये जातात. तर या थोड्याशा प्रॉपर्टीज बघूया. बघा, तर तुमचे जे विजिबल स्पेक्ट्रम आहे त्याच्यात वेगवेगळे कलर्स आहेत. कलर्स आहेत. तसे याच्यात इन्फ्रारेडमध्ये कलर नसतोय, मायक्रोवेव्हमध्ये कलर्स नसतात, रेडिओ वेव्हमध्ये कलर्स नसतात, एक्सरे, UV, गॅमा, कॉस्मिक रेज कुठल्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये कलर नसतोय. म्हणजे ते आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत, आपल्या डोळ्यांना ते सेन्स होऊ शकत नाही. कलर म्हणजे कुठलाच एखादा कलर नसतो त्या वेव्हजना, पण ते तसे डिटेक्ट होऊ शकत नाही. पण तसं आपल्या विजिबल स्पेक्ट्रमला नाही. विजिबल स्पेक्ट्रममध्ये जे तुमचे सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्यांना पर्टिक्युलर काहीतरी कलर असतोय. तर बघा, डिफरंट वेव्हलेंथ हॅव्हिंग डिफरंट कलर्स. प्रत्येक वेव्हलेंथला वेगवेगळा कलर आहे किंवा प्रत्येक कलरसाठी वेगवेगळ्या वेव्हलेंथची तुम्हाला वेव्हज असोसिएटेड आहे. हे एक लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, विजिबल लाईट इज इमिटेड ऑर रिफ्लेक्टेड फ्रॉम ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवर जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन्सिडेंट केला आणि ते कोणत्या सेक्शनमधलं आहे तर विजिबल स्पेक्ट्रममध्ये. ओके, म्हणजे तुम्ही जर विजिबल लाईट एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही जर इन्सिडेंट केला तर त्या ऑब्जेक्टच्या इन्सिडेंट झाल्यानंतर ती रिफ्लेक्ट होते आणि त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन घेऊन ती रेडिएशन रिफ्लेक्ट होत असते. ओके, म्हणजे तिथून जर सूर्य येत असेल, सूर्याची किरणं माझ्या किंवा त्या फळ्यावर इन्सिडेंट होत आहेत आणि माझ्या बॉडीवर पडलेला जो विजिबल लाईट आहे तो रिफ्लेक्ट होऊन कॅमेऱ्याकडे जात आहे. त्यामुळे कॅमेऱ्याला सुद्धा माझे जे स्ट्रक्चर आहे ते दिसत आहे. म्हणजे एखाद्या ज्यावेळेला तुमचं रेडिएशन, विजिबल रेडिएशन ज्यावेळेला माझ्यावर इन्सिडेंट होणार आहे त्याला माझं सगळं इन्फॉर्मेशन म्हणजे माझा कलर, माझे टीशर्टचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते, परत फळ्यावर जे लिहिलेलं आहे व्हाईट कलरचे किंवा ग्रीन बोर्ड आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या डोळ्यापर्यंत नेण्याचं काम कोण करत असेल तर विजिबल स्पेक्ट्रममधले वेगवेगळे कलर्स किंवा वेव्हलेंथ्स करत असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. काय, एखाद्या ऑब्जेक्टवर ज्यावेळेला विजिबल लाईट पडते त्यावेळेला ती रिफ्लेक्ट होते आणि रिफ्लेक्ट घेताना त्या ऑब्जेक्टची सगळी इन्फॉर्मेशन घेऊन रिफ्लेक्ट होत असते. म्हणजे इथे जर एखादी इन्सिडेंट लाईट होत आहे तर या फळ्यावरचं लिहिलेलं सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलकडे किंवा तुमच्या कॅमेऱ्याकडे येत आहे. म्हणजेच काय, लाईट एखादी इन्सिडेंट झालेली आहे आणि या फळ्यावरची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पोहोचत आहे इन टर्म्स ऑफ कुठल्या तर विजिबल लाईट. तर हे जे तुमचे 7 कलर आहेत तर ह्या 7 कलरची वेव्हलेंथ इथं करस्पॉन्डिंग दिलेलं आहे. तर व्हायलेट, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड यांची तुम्ही इथं वेव्हलेंथ तुम्ही बघू शकता. ही पाठ करण्याची काही गरज नाही, फक्त जस्ट एक नजर टाकूया. कलर्स ह्या सेक्शनमध्ये कलर्स दिले आहेत आणि इथं त्यांचे करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ दिले आहेत आणि वेव्हलेंथ नॅनोमीटरमध्ये दिलेलं आहे. तुम्ही मगाशीच बघितलं असता वेव्हलेंथ तुम्ही सेंटीमीटरमध्ये, किलोमीटरमध्ये मेजर करू शकता रेडिओ वेव्हचे. तसंच विजिबल स्पेक्ट्रममध्ये तुम्ही नॅनोमीटर किंवा अँगस्ट्रॉंग सुद्धा यूज करू शकता. नॅनो म्हणजे 10⁻⁹ मीटर. ओके, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. तर व्हायलेटची वेव्हलेंथ बघा 380 ते 450 नॅनोमीटरपर्यंत असते. ब्ल्यू तुमचा जो कलर असणार आहे त्याची 450 ते 495 नॅनोमीटर. ग्रीन असणार आहे 495 ते 570 नॅनोमीटर. येलो असणार आहे 570 ते 590 नॅनोमीटर. ऑरेंज असणार आहे 590 ते 620 नॅनोमीटर. आणि परत जी तुमची रेड कलरची जी वेव्हलेंथ असणार त्याची वेव्हलेंथ असणार आहे 620 ते 750 नॅनोमीटर. त्यामुळे तुम्ही इथं स्पेक्ट्रममध्ये सुद्धा बघू शकताय तुमची वेव्हलेंथ अशी वाढत चालली आहे. त्यामुळे व्हायलेटची सगळ्यात वेव्हलेंथ कमी असणार आहे आणि रेडची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असणार आहे. त्यामुळे व्हायलेटची वेव्हलेंथ बघा 380 पासून स्टार्ट होते आणि रेडची किती होते 620. त्यामुळे रेडची वेव्हलेंथ जास्त आहे, व्हायलेटची वेव्हलेंथ कमी आहे. आणि उलट रेडची फ्रिक्वेन्सी कमी आहे पण व्हायलेटची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आता आपण काय बघितलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला आपण विजिबल सेक्शन बघितला. आता नेक्स्ट
आपल्याला काय बघायचं तर UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट ज्याला म्हणतोय की जो व्हायोलेटला लागून आहे, रेडला लागून होता इन्फ्रारेड, व्हायोलेटला लागून असणारा अल्ट्राव्हायोलेट. तर ह्या अल्ट्राव्हायोलेट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे. ओके, तर चला आता आपण नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया. रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्हज, इन्फ्रारेड, व्हिजिबल, याच्या नंतर जी तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची कॅटेगरी आहे त्याला म्हणतो आपण अल्ट्राव्हायोलेट, की ज्याची वेव्हलेंथ ही रेडिओ, मायक्रो, आयर्न, व्हिजिबल यांच्यापेक्षा खूप कमी असते, पण फ्रिक्वेन्सी त्याची जास्त असते. त्यामुळे व्हायोलेटला लागून जो रिजन असतोय तर तो तुमचा अल्ट्राव्हायोलेट रिजन असणार आहे. तर अल्ट्राव्हायोलेट रेजला आपण काय म्हणतो त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण UV असं सुद्धा लिहू शकतो. UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट असणार आहे. अल्ट्राव्हायोलेट इज डिस्कवर्ड बाय जे रिटर इन 1801. 1801 साली जे रायटरनं अल्ट्राव्हायोलेटचे शोध त्यांनी लावलं होतं. तर अल्ट्राव्हायोलेट रेज आपण कसं प्रोड्यूस करू शकतो तर मर्क्युरी वेपर लॅम्पमध्ये आपण अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्याला भेटू शकतात किंवा प्रोड्यूस करू शकतोय. त्या जर इलेक्ट्रिकल जर स्पार्क केला आपण व्हॅक्यूम ट्यूबमध्ये तरीसुद्धा आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेज जनरेट होऊ शकतात. किंवा कार्बन आर्क लॅम्प, हे वेगवेगळे तुमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज प्रोड्यूस करू शकताय. हे सगळे झाले आर्टिफिशियल. पण सन इज द नॅचरल सोर्स ऑफ UV रेज. पण आपला जो सूर्य आहे त्याच्याद्वारे आपल्याकडे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पूर्ण स्पेक्ट्रम आहे त्यातला 60% भाग हा IRला असणार आहे, पण त्याच्यात UV रेडिएशनसुद्धा इन्व्हॉल्व असणार आहेत. ओके, त्यामुळं आपला जो सन आहे तो नॅचरल सोर्स आहे, तो नैसर्गिक सोर्स आहे. कशाचा? UV रेजचा. त्यामुळे आपला सन इज द नॅचरल सोर्स ऑफ UV रेज. आणि हे UV रेज आहेत ते आपल्या शरीराला खूप घातक असतात. ते डायरेक्ट जर आपल्या स्किनवर पडले तर आपल्या स्किनच्या सेल्सना ते डिस्ट्रॉय करू शकतात, डेड करू शकतात. म्हणजे ते आपल्या स्किन सेल्सला हानिकारक असतात. ह्याचं बचाव आपल्याला कोण करते? तो जो ओझोनचा लेयर आहे तो करत असतो. आपले जे तुमचे सन काढून येणारे जे तुमचे UV रेज आहेत हे सगळे ओझोनचा जो लेयर असणार आहे ते सगळे ॲब्झॉर्ब केले जातात आणि आपल्याला एकदम कमी अमाऊंटमध्ये आपल्याला UV रेज आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर भेटतात. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी काय बघा तर फ्लुरोसन्स म्हणजे काय तर अल्ट्राव्हायोलेट प्रोड्युसेस फ्लुरोसन्स ऑन सम सर्टन सबस्टन्सेस. फ्लुरोसन्स म्हणजे काय? ज्यावेळेला एखाद्या ऑब्जेक्टवर अल्ट्राव्हायोलेट रेज इन्सिडेंट होणार आहेत त्यावेळेला तो ऑब्जेक्ट ग्लो व्हायला स्टार्ट करतो. फ्लुरोसन्स त्याच्याकडं फ्लुरोसन्स येते म्हणजे तो रेडिएशन इमिट करायला स्टार्ट करतो इन दी रेंज ऑफ व्हिजिबल स्पेक्ट्रम. ओके, त्यामुळं इथे एखादं एक्झाम्पल दिलं फी म्हणजे फॉस्फरस. म्हणजे फॉस्फरसवर जर तुम्ही अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट केला तर फॉस्फरस हा चमकायला लागतोय किंवा तो ग्लो व्हायला स्टार्ट करतोय. त्या फेनॉमिनाला किंवा त्या कॅरेक्टरिस्टिक्सला म्हणायचं फ्लुरोसन्स. नेक्स्ट बघा काय, इट कॉजेस द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट 12वीला खूप महत्त्वाचं असणार आहे. याचं डिटेल डिस्कशन आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याचं परत फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं इक्वेशन हे सगळं 12वीला बघायला आपल्याला भेटणारच आहे. पण जे UV रेज आहेत हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी कारणीभूत असतात. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? एखादा सबस्टन्स जर घेतला आणि त्याच्यावर जर तुम्ही रेडिएशन इन्सिडेंट केला तर आलेल्या रेडिएशनमुळं त्या मटेरियलचं जे तुमचे लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स असतात ॲटम्समधले त्यातला जो लूजली बाउंड इलेक्ट्रॉन आहे तो ॲटमला सोडून जातो. हे जे तुमचं इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन दे आर एक्सपोज टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे फोटो म्हणजे काय? लाईटमुळं इलेक्ट्रिक म्हणजे काय? तुमचं इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला करंट दिसणार आहे. त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याला म्हणायचं की जो फोटॉनमुळे होतोय आणि ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन इजेक्ट होतोय म्हणजे करंट तयार होतोय. त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय तर एखाद्या सबस्टन्सवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर इन्सिडेंट केला तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी ते लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स ॲक्वायर करतात, ॲब्झॉर्ब करतात आणि ते त्या ॲटमला सोडून जातात. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज खूप महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या ॲटममधून जर तुम्हाला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं असेल तर त्याला मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी द्यायला लागते, ज्याला आपण वर्क फंक्शन म्हणते. आणि जेवढं तुमची इन्सिडेंट रेजची तुमची जेवढी एनर्जी जास्त तेवढं तुमचं इलेक्ट्रॉन इझिली नॉकआउट होणार आहे. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेटची फ्रिक्वेन्सी जास्त असते म्हणजे त्याची एनर्जी पण जास्त असणार आहे. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेटमुळे तुमचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इझिली दिसून येतोय. परत नेक्स्ट प्रॉपर्टी काय बघा, कांट पासेस थ्रू दी ग्लासेस. म्हणजे तुमचं जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्या ग्लासमधून पास होऊ शकत नाहीत. नेक्स्ट बघा, सिंथेसायझिंग ऑफ विटॅमिन डी. म्हणजे तुमच्या स्किनवर जर तुमचं अल्ट्राव्हायोलेट रेज
अलगद प्रमाणात थोडंसंच प्रमाणात जर पडलं तर ते तुमचं व्हिटॅमिन डी सिंथेसाइज करण्याच्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचे रोल प्ले करत असते. म्हणजे व्हिटॅमिन डी सिंथेसिस म्हणजे तयार करण्यामागं जे तुमची प्रोसेस आहे त्याच्यात तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट रेजची खूप गरज आहे. त्यामुळे लहान मुलांना सकाळी कोवळ्या उन्हात ठेवलं जाते बघा. ते तर व्हिटॅमिन डीच्या सिंथेसिससाठी. तर अल्ट्राव्हायोलेट रेज कशा कशामध्ये वापरले जातात हे सुद्धा आपण बघूया. दे आर युज्ड फॉर व्हॉट? डिस्ट्रॉय द जर्म्स अँड बॅक्टेरियाज. अल्ट्राव्हायोलेट रेज यांची एनर्जी खूप जास्त असणार आहे कारण का त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे त्यांच्याकडे एनर्जीसुद्धा जास्त असणार आहे. आणि अशा हाय एनर्जीचे जर अल्ट्राव्हायोलेट रेज एखाद्या बॅक्टेरिया किंवा जर्म्सवर जर इन्सिडेंट झाले तर ते त्या बॅक्टेरिया किंवा जर्म्सला ते किल करतात, ते मारून टाकतात. त्यामुळं सॅनिटायझेशन करण्यासाठी कधी कधी तर अल्ट्राव्हायोलेट रेजचा सुद्धा वापर केला जातो. त्यामुळे ते डिस्ट्रॉय द जर्म्स अँड बॅक्टेरिया याच्यासाठी त्याचं ॲप्लिकेशन केलं जातं. बर्गल अलार्म्स किंवा सिक्युरिटी जी अलार्म्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही अल्ट्राव्हायोलेट रेजचा वापर केला जातो. त्यानंतर रिअल अँड फेक जेम्स म्हणजे एखादा खडा हिरा ज्याला म्हणतो आपण डायमंड, तो खरा आहे की खोटा आहे, फेक आहे की रिअल आहे, हे डिटेक्ट करण्यासाठी तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट रेजचा उपयोग केला जातो. ह्या खूप महत्त्वाचा आहे. जी डायमंड इंडस्ट्री आहे त्याच्यात तुम्हाला रिअल किंवा फेक जेम्स हे ओळखण्याचं डोळ्यांनी बघून आपण ठरवू शकत नाही. एखादा जेम्स, एखादा खडा किंवा एखादा हिरा खरा आहे की खोटा आहे, तर त्यासाठी अल्ट्राव्हायोलेट रेजचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲनालिसिस ऑफ केमिकल कंपोजिशन्स किंवा कंपाऊंड्स. एखाद्या कंपाऊंडमध्ये कोणकोणते इलिमेंट्स आहेत, कोणकोणते ॲटम्स आहेत, कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत हे डिटेक्ट करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट रेजचा खूप उपयोग होतो आहे. म्हणजे एखादं जर तुमच्याकडे अननोन मटेरियल दिलं, कुठंही तुम्ही एखाद्या जर फिरायला गेला आणि जर तुम्हाला एखादं जर कंपोजिशन सापडलं तर त्या कंपोजिशनमध्ये कोणकोणते केमिकल कंपाऊंड्स आहेत हे डिटेक्ट करण्यासाठी किंवा हे ॲनालिसिस करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट रेजचा खूप उपयोग होतो आहे. त्यामुळे आता आपण बघा रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, इन्फ्रारेड, विजिबल आणि UV रेज यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, त्याचे कुठे कुठे यूज केलं जातं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण एक्स रेजचं प्रोडक्शन, एक्स रेजचं प्रॉपर्टीज आणि एक्स रेजचं यूज कुठे केला जाते हे आपण बघायचं आहे. तर चला आता नेक्स्ट आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया. तर आपण ह्या पूर्ण सेशनमध्ये रेडिओ, मायक्रोवेव्ह, IR, विजिबल आणि UV रेज नंतरनं जो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रमचा जो भाग येणार आहे त्याला आपण म्हणतो एक्स रेज. यांची एनर्जी ह्या उर्वरित म्हणजे आपण ज्या आधीच्या ज्या वेव्ज बघितल्या रेडिओ, मायक्रो, IR, विजन, UV ह्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सपेक्षा याची एनर्जी आणि पेनिट्रेशनची पॉवर ही सगळ्यात जास्त असते. ओके, तर बघूया थोडंसं एक्स रेजबद्दल आपण थोडंसं जाणून घ्या. तर एक्स रेज आर डिस्कवर्ड बाय विल्यम रॉन्टजेन इन 1895. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला क्रूक्स ट्यूबचा जो एक्सपेरिमेंट असतोय त्याला त्यांनी कॅथोड रेज जे जनरेट होतात हाय पोटेन्शियल डिफरन्समुळं, ते जे कॅथोड रेज ज्यावेळेला टंगस्टनच्या ऑब्स्टॅकलवर ज्यावेळेला इन्सिडेंट होतात त्यावेळेला आपल्याला एक्स रेचं प्रोडक्शन किंवा जनरेशन होते. तर एक्स रे आपण कशा प्रोड्यूस करू शकतो बघा. वेन इलेक्ट्रॉन्स आर सडनली स्टॉप्ड बाय अन ऑब्स्टिकल्स. म्हणजे ज्यावेळेला हायली एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स म्हणजे ज्या इलेक्ट्रॉनची एनर्जी खूप प्रचंड आहे त्या इलेक्ट्रॉन्सला आपण जर सडनली स्टॉप केलं एखाद्या ऑब्स्टॅकलनं, असा ऑब्स्टॅकल की ज्याचा ॲटॉमिक नंबर सुद्धा खूप मोठा आहे, म्हणजे तुम्ही त्यामुळे तिथं टंगस्टन नावाचा मेटल तुम्ही तिथं यूज करताय. ज्यावेळेला अशा ऑब्स्टॅकलनं तुम्ही त्याला इलेक्ट्रॉनला स्टॉप करताय त्यावेळेला तिथं तुम्हाला एक्सरेचे जनरेशन किंवा प्रोडक्शन ऑफ एक्स रे तुम्हाला दिसून येते. तर त्यांची एनर्जी खूप जास्त असते. तुम्हाला इथं बघितलं असेल तर वेवलेंथ ही तुमची अशी वाढत चालली आणि फ्रिक्वेन्सी ही राईट टू लेफ्टकडे चालली. त्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे, त्यामुळे तुमची करस्पॉन्डिंग एनर्जीसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे एक्स रेची फ्रिक्वेन्सी इतरांच्या मानानं म्हणजे इतर म्हणजे कोण तर हे तुमचा जो राईट साईडला जो रिझन दाखवत आहे रेडिओ, मायक्रो, IR, विजल आणि UV यांच्यापेक्षा जास्त असते फ्रिक्वेन्सी. त्यामुळे याची एनर्जीसुद्धा या उर्वरित वेव्सपेक्षा जास्त असते. त्यामुळे यांची एनर्जी जास्त असल्यामुळं त्यांची पेनिट्रेशन पॉवरसुद्धा जास्त असते. हे एक लक्षात ठेवा. त्यामुळं दे म्हणजे एक्स रेज हॅव व्हेरी हाय एनर्जीज. का? कारण त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे त्यांच्याकडे एनर्जीसुद्धा जास्त असते. आणि नेक्स्ट प्रॉपर्टी बघा काय आहे तर दे डू नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड, ज्याला मी E आणि B न डिफाईन केलेलं आहे. जे तुमचे एक्स रेज असतात ते एक्स रे इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हे मागच्या आपण लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. ओके, तर असे इलेक्ट्रिक फील्ड असून सुद्धा ह्या रेज इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होत नाहीत, तर त्या अनडिफ्लेक्टेड राहतात. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असेल आणि जर तुमची एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह गेली, कोणतीही असू दे, यातली कोणतीही वेव्ह असू दे,
ती जर गेली तर ती डिफ्लेक्ट होत नाही, म्हणजे राईटला जात नाही, लेफ्टला जात नाही, अप जात नाही, डाऊन जात नाही, जी आहे तशीच त्याची ट्रॅजेक्टरी राहते. ओके, त्यामुळे दे डू नॉट डिफ्लेक्ट बाय इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड्स, दे हॅव व्हेरी हाय पेनिट्रेटिंग पॉवर. तर यांची एनर्जी जास्त असल्यामुळे यांची पेनिट्रेटिंग पॉवरसुद्धा जास्त असते खूप. एक्सरेची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असते, त्यामुळे त्याचा आपण यूज कुठं करतोय तर एखादं जर बोन फ्रॅक्चर आहे ते डिटेक्शन करण्यासाठी आपण ह्या प्रॉपर्टीचा तिथं उपयोग केला जातो. तर त्याची पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे एखाद्याला छेदून आत जाण्याची क्षमता, म्हणजे आरपार जाण्याची जी क्षमता आहे तर त्याला आपण म्हणू शकतो पेनिट्रेटिंग पॉवर. पेनिट्रेटिंग पॉवर कोणाची जास्त असणार आहे तर एक्सरेची पेनिट्रेटिंग पॉवर खूप जास्त असणार आहे. तर असे हायले एनर्जेटिक पार्टिकल्स किंवा एनर्जेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज की ज्यांची पेनिट्रेटिंग पॉवरसुद्धा खूप जास्त आहे, असे जर वेव्ह एखाद्या लिव्हिंग टिश्यूजवर इन्सिडेंट झाले किंवा लिव्हिंग एखाद्या प्लांट्सवर किंवा एखाद्या ॲनिमलच्या एखाद्या भागावर जर तुमचे इन्सिडेंट झाले एक्सरेज, पण ते खूप टाईमसाठी जर तुमचे एक्सपोज झालं, म्हणजे एखादं प्लांट आहे किंवा एखादा ॲनिमल आहे त्याच्या एखाद्या पर्टिक्युलर भागावर आपण जर एक्सरे खूप वेळेसाठी तुम्ही इन्सिडेंट केला तर त्याचा काय इफेक्ट होणार आहे तर ओव्हरडोस कॅन किल द लिव्हिंग टिश्यूज. तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे तर तिथले जे लिव्हिंग टिश्यूज आहेत तर त्या किल करण्याचं काम तुमचं एक्सरे असतं. त्यामुळे एक्सरे जर तुम्ही खूप जास्त वेळ तुम्ही एक्सपोज राहिला तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक असते. ते लिव्हिंग टिश्यूजला डिस्ट्रॉय करण्याचं काम करते, डेड करत असते. तर हा एक्सरेजचं ह्या झाल्या प्रॉपर्टीज, त्याचा यूज कुठं केला जातो हे सुद्धा आपण थोडंसं बघून घ्या. तर एक्सरेज आर युज्ड फॉर, कशासाठी यूज केला जातो आहे तर स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल्स. तुमचे जे क्रिस्टल असतात, स्फटिकं असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्हाला स्टडी करण्यासाठी तुम्ही एक्सरेचा वापर करू शकता. त्यासाठी ब्रॅग्स लॉ हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. त्यामुळे एखादं क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही एखादं जर तुम्ही साखर घेतला तर साखर म्हणजे तुम्हाला जरी असं वरून क्यूबसारखी दिसत असेल तर त्याच्या मॉलिक्युलर लेवलला त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर असतात, BCC FCC वगैरे. तर त्यांचं स्टडी करण्यासाठी तुम्हाला एक्सरेचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते. त्यानंतर नेक्स्ट यूज कसा आहे बघा, डिटेक्शन ऑफ बोन फ्रॅक्चर. म्हणजे एखाद्या जर तुमच्या अपघातात जर तुम्ही वरून बघितला तर बोन फ्रॅक्चर झालेलं दिसत नाही, पण जर तुम्ही एक्सरेच्या खाली जर एक्सपोज केला तर तुम्हाला एक्सरेच्या फिल्मवर बोन फ्रॅक्चर झालेलं इझिली दिसून येते. त्यामुळं तुमचं एखादं बोन फ्रॅक्चर झाले ते डिटेक्ट करण्यासाठी एक्सरेचा वापर केला जातो. एखाद्या मेटल्समध्ये क्रॅक आहे की नाही हे सुद्धा बघण्यासाठी आपल्याला एक्सरेचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही एखादा मेटलचा खूप मोठा ब्लॉक घेतला आणि तो वितळून एखादा स्क्वेअर कॉलम तयार केलेला आहे आणि त्याच्या आत जर एखादा क्रॅक आहे हे आपल्याला बाहेरून डोळ्यांना दिसत नाही, मग हे डिटेक्शन करण्यासाठी आपल्याला एक्सरेचा वापर केला जातो. आणि डिटेक्शन ऑफ एक्सप्लोजिव्स म्हणजे स्फोटकं. म्हणजे जर तुम्ही विमानतळ वगैरे बघितला तर तिथं तुम्हाला चेक पोस्टिंग्स वगैरे असतात, तुमच्या तिथं खूप चेकिंग केलं जातं. तर त्यामध्ये तुम्हाला एक्सरेच्याद्वारे तुमचं एक्सप्लोजिव्हचं डिटेक्शन केलं जाते. म्हणजे एखादा जर आतंकवादी वगैरे असेल आणि त्याच्या बॅग्समध्ये जर एक्सप्लोजिव्स असे मटेरियल्स असतील TNT वगैरे की ज्यानं तो काहीतरी वाईट काम करणार असेल तर त्याचं आधीच आपल्याला डिटेक्शन करण्यासाठी एक्सरेचा वापर केला जाते. म्हणजे एक्सरे जर त्याच्यावर इन्सिडेंट केलं तर त्याचं आपल्याला डिटेक्शन होऊ शकते. तर हे त्याचे युजेस आहेत. काय आहेत तर बघा, स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चरचा स्टडी करण्यासाठी, डिटेक्शन ऑफ बोन फ्रॅक्चर, बोन तुमचे जे फ्रॅक्चर झाल्यात तर त्याचं डिटेक्शन करण्यासाठी. डिटेक्शन म्हणजे काय, फक्त शोधण्यासाठी क्रॅक झालाय की नाही झालाय त्याचं बरं ह्या एक्सरे करू शकत नाही. ते बोन झालेलं फ्रॅक्चर जोडण्यासाठी एक्सरेचा वापर होऊ शकत नाही. फक्त कट झाले हे फक्त आपल्याला सांगू शकते एक्सरे. एखाद्या मेटल्समध्ये क्रॅक असेल तर ते सुद्धा आपण एक्सरेने सांगू शकतोय. आणि एखाद्या पर्सनकडे जर एक्सप्लोजिव्ह स्फोटके असतील तर ते सुद्धा डिटेक्ट करण्यासाठी आपण एक्सरेचा वापर करू शकतोय. तर हे बघितलं आपण एक्सरे, त्याची डिस्कवरी, ते कसे तयार केले जाऊ शकतात, त्याच्या तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज आणि त्याचे ॲप्लिकेशन्स किंवा ते कुठं यूज केले जातात हे आपण बघितलं. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण हळूहळू रेडिओ, मायक्रोवेव्ज, IR, विजिबल, UV आणि एक्स रेज बघितलं. तर आता आपल्याला गॅमा रेजबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. ओके, चला. तर आता आपल्याला आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो स्पेक्ट्रम आपण बघत आहोत त्यातला सगळ्यात लास्ट आपल्याला गॅमा रेज, आपल्याला त्याच्याबद्दलचं थोडंसं डिस्कशन बघूया. कॉस्मिक रेज तुम्हाला सिलेबसला नाही आहे, त्यामुळं लास्ट आपल्याला आता गॅमा रेजबद्दल डिस्कशन बघायचं आहे. तर आपण बघत कुठून आहोत बघा, तर वेवलेंथ आपली वाढत जात आहे की कमी होत आहे. तर आपली वेवलेंथ ही
अशी वाढत जात आहे. इकडे मी ॲरो केलेला आहे. ओके, त्यामुळे ह्या साईडला आपली वेवलेंथ कमी होत आहे आणि फ्रिक्वेन्सी वाढत आहे. त्यामुळे रेडिओपेक्षा मायक्रोवेव्हपेक्षा IR, विजिबल, UV, एक्स आणि गॅमा रेजची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असणार आहे. तर चला गॅमा रेज आणि याचं नोटेशन आहे 4, असं 4 आणि थोडंसं वर केलं तर तुम्हाला गॅमा रेजचं हे सिम्बॉल असणार आहे. ओके, गॅमा रेज हे असे दाखवले जातात. गॅमा रेज आर डिस्कवर्ड बाय P. विलार्ड इन 1900, म्हणजे 1900 साली P. विलार्ड यांनी गॅमा रेजचा शोध लावला. तर त्यांच्या थोड्याशा प्रॉपर्टीज बघूया आपण. गॅमा रेजच्या प्रॉपर्टीज काय काय असणार. हायेस्ट एनर्जी पॉवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, म्हणजे आपलं जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघायला तर त्याच्यात सगळ्यात जास्त एनर्जी आपली गॅमा रेजची असणार आहे. ॲक्च्युली कॉस्मिक रेजची पण असणार आहे, पण आपण आत्तापर्यंत जो बघितला रेडिओ, मायक्रो, IR, विजिबल, UV आणि एक्स रे ह्यांच्यापेक्षा याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे. कारण तुमची फ्रिक्वेन्सी बघा अशी वाढत चाललेली आहे. ओके, आणि तुमची वेवलेंथ ही अशी वाढत चाललेली आहे. त्यामुळे फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असणार आहे, त्यामुळे त्याची एनर्जीसुद्धा सगळ्यात जास्त असणार आहे. ओके, त्यामुळे हायेस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज हे गॅमा रेज असणार आहेत. त्यांची पेनिट्रेशन पॉवरसुद्धा खूप जास्त असणार आहे, कारण त्यांची जर एनर्जी जास्त असेल तर ते एखाद्या ऑब्जेक्टला पेनिट्रेटसुद्धा जास्त डीपली करू शकतात. त्यांची स्मॉल आयोनायझिंग पॉवर असणार आहे. आयोनायझिंग पॉवर म्हणजे काय, एखाद्या गॅसमधून जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह गेली तर त्या गॅसला कितपत प्रमाणात ते आयोनाइज करू शकते. आयोनाइज म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स कितपत प्रमाणात तयार करू शकते, हे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या आयोनायझिंग पॉवरवर डिपेंड असते. तर गॅमा रेजची ही आयोनायझिंग पॉवर ही कमी आहे. आणि लास्ट प्रॉपर्टी काय असणार आहे बघा, त्याची फिजिकल किंवा कॅरेक्टरिस्टिक्स, किल्स लिव्हिंग सेल्स. जर तुमची इन्सिडेंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जर एनर्जी जास्त असेल तर त्याची पेनिट्रेटिंग पॉवरसुद्धा जास्त असेल. आणि असे हाय एनर्जेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज जर एखाद्या लिव्हिंग सेल्सवर, भले ते UV असू देत, एक्स रे किंवा गॅमा रेज, एखाद्या लिव्हिंग सेल्सवर जास्त काळासाठी एक्सपोज केलं तर तिथल्या टिश्यूजना ते डिस्ट्रॉय करते, किल करत असते. त्यामुळं इट किल्स लिव्हिंग सेल्स, म्हणजे ते एखाद्या सेलवर जर पडलं तर त्या सेलला ते मारण्याचं काम कोण करत असते, तर गॅमा रेज, कारण त्याची एनर्जी जास्त आहे आणि पेनिट्रेटिंग पॉवरसुद्धा जास्त असणार आहे. तर ह्याच प्रॉपर्टीचा उपयोग आपल्याला प्रिझर्वेशन, सॅनिटायझेशन, डिसइन्फेक्शनमध्ये आपल्याला बघता येईल. कारण ते काय करते, किल करते. बॅक्टेरियाजना आणि जम्प्ससुद्धा किल करणार, कारण का ते सुद्धा लिव्हिंग सेल्सच आहेत ना. बॅक्टेरिया आणि जम्प्स म्हणजे काय, तर लिव्हिंग सेल्स आहेत. त्यामुळे बॅक्टेरिया जर सेल्सवर गॅमा रेज पडले तर ते बॅक्टेरिया आणि जम्प्स किल्स होतात. त्यामुळं सॅनिटायझेशन म्हणा किंवा डिसइन्फेक्टंट म्हणा, हे करण्यासाठी सुद्धा तुम्ही गॅमा रेज खूप चांगल्या पद्धतीने यूज करू शकताय. तर ह्या झाल्या तिच्या प्रॉपर्टीज. तर गॅमा रेज कुठं आपण वापरू शकतो किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स कुठे केले जातात, तर बघा फर्स्ट ॲप्लिकेशन आहे डिसइन्फेक्शन फॉर व्हीट किंवा फ्लॉवर्स. डिसइन्फेक्शन म्हणजे काय, निर्जंतुकीकरण करण्यासाठी गॅमा रेजचा वापर केला जातो. कारण का, ते एखाद्या लिव्हिंग सेल्सवर इन्सिडेंट झाले तर ते डिस्ट्रॉय करतात किंवा त्याला किल करतात. म्हणून फूड प्रिझर्वेशन्समध्ये जर तुम्ही एखादा फूड जर ठेवला तर ते काही काळानंतरनं थोडंसं नासायला लागते किंवा सडायला स्टार्ट करते, त्याचं वास वगैरे दुर्गंध पसरायला स्टार्ट करते. मग असं होऊ नये, त्याचं प्रिझर्वेशन राहावं, असं फूड प्रिझर्व राहावं खूप काळांसाठी, त्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर गॅमा रेजचा वापर केला जातो. नेक्स्ट काय बघा ॲप्लिकेशन, तर कॅन्सर ट्रीटमेंट. तर गॅमा रेज हे सगळ्यात महत्त्वाचं त्याचे ॲप्लिकेशन आहे. जर एखादा पेशंटला जर कॅन्सर झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्ही गॅमा रेजचं त्याच्यावर एक्सपोजर करताय. ते पण ते खूप जास्त वेळेसाठी केलं तर ते त्याच्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये सुद्धा गॅमा रेजचा वापर केला जातो. आणि न्यूक्लिअर रिॲक्शन्स प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा आपण गॅमा रेजचा वापर केला जातो. कारण का, गॅमा रेजची एनर्जी खूप जास्त असते आणि त्याची पेनिट्रेटिंग पॉवरसुद्धा जास्त असते. त्यामुळे एखादी न्यूक्लिअर एनर्जी स्टार्ट करण्यासाठी, इग्नाईट करण्यासाठी आपल्याला खूप एनर्जीची गरज असते. आणि ती एनर्जीची कोण नीड कंप्लीट करते, तर गॅमा रेज. सो ह्या 4 ॲप्लिकेशन्स आपण इथं बघितलेल्या, डिसइन्फेक्टंट ऑफ व्हीट्स, फूड प्रिझर्वेशन, कॅन्सर ट्रीटमेंट आणि न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये आपण गॅमा रेजचा वापर करतोय. तर ह्या पूर्ण लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधले करस्पॉन्डिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज की ज्याचे आपण बघितल्या रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायोलेट, एक्स रेज आणि गॅमा रेज. ह्या सगळ्या वेव्जचं डिस्कवरीज, त्यांच्या प्रॉपर्टीज किंवा ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो ते, आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स आणि ते कुठे यूज केले जातात ते बघितलं होतं. ओके, थँक्यू.